जुनी आठवण आली मला लहानपणची. आमच्या लहानपणी ना आमच्या घरामध्ये भिंतीवरती बाबासाहेबांचा आणि रमाईचा एक सुंदर फोटो होता. पहिला वेगळाच फोटो असायचा. बाबासाहेब आणि रमाई खुर्चीवर बसलेल्या, साईडनं अशी छोटी छोटी फुलं, खूप सुंदर असा डोळ्यावर पदर. मी माझ्या आजीला विचारायचं, माय हे कोण आहेत ग? तर आमची आजी सांगायची, माय हे बाबासाहेब आहेत आणि लय मोठं महान माणूस होतं म्हणा, आणि ह्यांच्यामुळं आज आपण जगायला लागला, आपलं जगणं चांगलं झालं या माणसामुळं. म्हणजे साधारण पदरातल्या माणसाला पण या गोष्टीची जाणीव होती. शिकल्या सवरलेल्या लोकांना आता काही नाही, फक्त फायद्यासाठी लोक वापर करायला बाबासाहेबांचा. जितकं त्यांच्याबद्दल विचार, त्यांचे इतिहास, त्यांचे म्हणजे केलेले कार्य, त्यांचं लहानपणचं जीवन, जसं जसं ह्या गोष्टी मी थोड्या फार इकून तिकून वाचायला लागले ना, तितकं मला त्यांच्याबद्दल प्रेम जास्त निर्माण व्हायला लागले आणि त्यांच्यासाठी गुण गायला पण सुंदर सुंदर शब्द भेटायला लागलेत. अडाणी आईन भीम जात्यावर गाईला, अडाणी आईन भीम जात्यावर गाईला, शिकलेल्या भावा तुका इमानी ना राहिला, शिकलेल्या भावा तुका इमानी ना राहिला, राहिला ग भीम माझा झोपडीत राहिला, राहिला ग भीम माझा झोपडीत राहिला, महलावाल्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिला, अडाणी आईन भीम जात्यावर गाईला.